हॅलो. तर सर्वांनी समोर यायचं आहे. महत्त्वाची मॅच होती, अशा पॉईंटला येऊन थांबेल असं वाटलं नव्हतं. काही वेळेस आम्ही प्रत्येक 3 दिवस अंपायरने कोणत्याही प्रकारची चूक न करता एकदम व्यवस्थितपणे निर्णय दिले. हा शेवटचा बॉल थोडासा आम्हाला वाटलं की महत्त्वाचा आहे दोन्ही संघांसाठी, म्हणून आम्ही 3 ते 4 वेळा क्रॉस चेक केलं. समोरच्या टीमचं म्हणणं होतं की एज लागली, ते चेक केलं आम्ही. तर आमची कमिटी, अंपायरची टीम वगैरे सर्वांनी आम्ही 2-3 वेळा क्रॉस चेक केलं. मी पूर्ण होईपर्यंत मध्ये आरडाओरडा करू नका, उगाच आनंद साजरा करायची गरज नाही. मी व्यवस्थित ऐका फक्त. ऑर्गनायझेशन तुमचं आहे, कोणावर अन्याय होऊन देणार नाहीये, त्यासाठी 4 वेळा चेक केले. हे आमच्याबद्दलचा विश्वास तुम्ही ठेवा. मागील 4 वर्षापासून आम्ही तुमच्यासाठी अशा गोष्टींचं आयोजन करतोय, असं नाही की इथपर्यंत येऊन तुमच्यावर अन्याय करण्यासाठी. त्यामुळे माझी बाजू, माझ्या कमिटीची बाजू तुम्ही समजावून घ्या. बॅटला एज लागला आहे, बॉल डायव्हर्ट झाला आहे, त्याच्यामुळे तो नो बॉल नाही आहे. परंतु ऑन फील्ड अंपायरचं म्हणणं असं आहे की रन कंप्लीट आहे. रन कंप्लीट आहे. वो भी देखा है. मैं क्या बोला, 4-5 बार क्रॉस चेक किया है. तर तुम्ही या गोष्टीचा थोडासा, मला असं वाटतं की स्पोर्ट्समनशिप दाखवायची आहे. आम्ही 4-5 वेळा नसेल दाखवायची तर पुढच्या वेळेस टुर्नामेंटमध्ये खेळू नका, मी प्रामाणिकपणे सांगतोय. कारण मी कोणावर अन्याय नको म्हणून मी माझे 4 वेळा मी तुम्हाला थांबवून या ठिकाणी चेक केले आहे. एवढा विश्वास तुम्ही स्वतःच्या माणसावर दाखवत नाही तर बाहेरच्यांवरती काय दाखवणार. मी आणखी मान्य करतो, दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. तुम्ही तुम्ही हे बघा, मी तुमच्या बाजूने बोलत नाहीये, मी न्यूट्रल माणूस आहे. मी ऑर्गनायझेशन एक चालवतो. दोन्ही संघ माझ्यासाठी इक्वल आहेत. मी फक्त कोणावर अन्याय नको म्हणून 4-5 वेळा विचार केला. मला कोणाला जिंकवायचं नाही, कोणाला हरवायचं नाहीये. तर आणखी एकदा सांगतो, मला तुम्ही दोन्ही संघ खरंच दोघेही चांगले खेळलात, पण सिच्युएशन अशी होती की याच्यामध्ये कोण ना कोण जिंकणारं होतं, हरणारं होतं. मी एज लागला हे मान्य करतो, नो बॉल नाहीये. अंपायरने परत गोष्ट मान्य केली आणि परंतु रन कंप्लीट झाला होता, त्याच्यामुळे सामना पिंक पॅन्थर जिंकलेली आहे. लाईट्स अंधार कोण कर, लाईट जरा ठेवा. तर मी सर्वांना रिक्वेस्ट करेल, खेळाडूंना, की आपण समोर यायचं. प्रेक्षकांना, टीमच्या ओनरला, सर्वांना रिक्वेस्ट करतोय समोर यायचं. पुढील 15 मिनिटांमध्ये आपण सर्व हा प्राइज डिस्ट्रीब्युशनचा जो कार्यक्रम आहे तो आटपूयात. मी आणखी एकदा स्कॉर्पियन संघाला देखील रिक्वेस्ट करतोय, तुम्ही देखील याच्यामध्ये सामील व्हायचं आहे. मी जरी तुम्हाला म्हटलं असेल की पुढच्या वेळेस खेळू नका, परंतु ते मनाला लावून नका. मी का बोललो ते विचार करा, कारण मला तुमच्यापासून अपेक्षा आहे तुम्ही स्पोर्ट्समनशिप दाखवाल. तर सुरुवात करूया. बोला मोबाईल दे. तर मागील 3 दिवस तुम्ही सर्व खेळाडूंनी जे सहकार्य केलं, प्रेक्षकांनी सहकार्य केलं. सर्वप्रथम हे ग्राउंड ज्यांच्यामुळे आपल्याला उपलब्ध झालं असं अडवली गाव, या अडवली गावातील जे खेळाडू आहेत, जे हे ग्राउंड जे व्यवस्थितपणे सांभाळतात, ते 40+ संघ असेल किंवा रेग्युलर संघ असेल, माझ्या सर्व त्या मित्रांसाठी एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या, जे सुंदर ग्राउंड आम्हाला उपलब्ध करून दिलं. त्याचबरोबर हा एक आपल्यासाठी टुर्नामेंट नसून एक आपली एक क्रीडा उत्सव आहे, ज्याची तुम्ही वर्षभर आतुरतेने वाट पाहता. मी जास्त वेळ घेणार नाही तुमचा, फक्त समोर यायचंय. परंतु एखादं कार्य होण्यासाठी हा कोणी एकट्याचा हातभार नसतो. एक त्या ठिकाणी टीम कार्यरत असते. त्या टीमच्या सहकार्याने एखादा इव्हेंट पार पडत असतो. जरी चेहराने मी तुम्हाला दिसत असलो, माईक माझ्याकडे असला, तरी मी हा करता करविता नाहीये. याच्या मागे भरपूर जणांचा हात आहे. मी काही माझ्या सहकार्यांचं या ठिकाणी नाव घेईल. कृपया जर तुम्हाला हे आयोजन खरंच आवडलं असेल तर त्या माझ्या सहकाऱ्यांसाठी एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या.
तर माझे आडवलीतले मित्र आहेत विजू आणि बाकीचे सहकारी आहेत. मला माहिती आहे तुमचं क्रिकेट विषयीचं प्रेम. फक्त पुढे ते 10 मिनिटं मी तुमचे घेईल. हे ग्राउंड तुमचंच आहे आणि तुम्हाला सुपूर्द करणार आहे. फक्त 10 मिनिटं. कोणाला मला माहिती आहे तुम्ही किती चांगले खेळ, एखाद्याला बॉल लागला तर त्यामुळे थोडंसं सहकार्य करा. तर मी एकेकाचं नाव घेईल, माझ्या सहकार्याचा कृपया टाळ्या होऊन जाऊ द्या. मंदार यादव. मंदार यादव यांनी खूप सहकार्य केलं या ठिकाणी. आपला हा गेट, मला माहिती आहे की गेट हा ओपन करण्यासाठी काय त्रास होतो, परंतु तुमच्यासाठी तुम्हाला मोठा फेरा पडू नये म्हणून जवळ असलेलं ग्राउंड, एवढं सुंदर ग्राउंड आपल्याला सहज उपलब्ध व्हावं म्हणून हा गेट उपलब्ध करून दिला आणि त्यांनी सहकार्य केलं आहे. एकदा मंदार यादवसाठी टाळ्या होऊन जाऊ द्या. पुढील विजय फडे. विजय फडेंसाठी टाळ्या होऊन जाऊ द्या. तुम्हाला फक्त टाळ्या वाजवायच्या. 3 दिवस ज्यांनी मेहनत तुमच्यासाठी केली त्यांच्यासाठी टाळ्या वाजवायला कंजूसपणा करू नका. तुमच्या टाळ्या ही त्याच्या कामाची पोच पावते, हीच त्यांना ऊर्जा देते. विशाल अली शेट्टी. विशाल अली शेट्टी. जितू पेडणेकर. तर जितू पेडणेकर, गणेश शिंदे असतील आणि आमचे सहकारी असतील. तुम्हाला वाटत असेल तुम्ही हे खेळपट्टी तुम्ही खेळू शकला 3 दिवस, परंतु का खेळू शकला याच्या मागे खूप जणांचं मेहनत आहे. रात्री 3-4 वाजेपर्यंत ते पिच साफ करून सारवणं, नंतर त्याला मार्किंग करणं, हे सगळ्या गोष्टी 3-3:30 वाजेपर्यंत चालायच्या. सकाळी 7 वाजता परत टुर्नामेंटसाठी आम्हाला हजर राहावं लागायचं. त्यामुळे जितू पेडणेकर आणि गणेश शिंदेसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. त्याचबरोबर स्वप्नील मांजरेकर. स्वप्नील मांजरेकरसाठी टाळ्या होऊन जाऊ द्या. अनिल शेट्टी. हात वरती करायचा. अनिल शेट्टी ज्यांचं नाव घेईल त्यांनी हात वरती करायचं. विनीत पुणपाल. सगळं डिजिटल क्रिएटिव्हिटी त्याची आहे. विनीत पुणपाल. रवी भुईवार यांच्यासाठी पण टाळ्या होऊन जाऊ द्या. सिद्धांत देवळे यांच्यासाठी पण टाळ्या होऊन जाऊ द्या. हात वरती करायचा आहे. तर माझ्या सहकार्याचं खरंच खूप खूप कौतुक मला करावं असं वाटतं की त्यांनी अशा प्रकारचा इव्हेंट. मी आता अंपायर्सबद्दल थोडंसं सांगेल. अंपायर्सने चांगल्या प्रकारे 3 दिवस त्यांचे निर्णय दिले. हे अंपायर्स पण असे नाही आहेत की ते कुठे गल्ली बोळामध्ये वगैरे खेळतात. या आपल्या मुंबई विभागामधील ज्या मोठमोठ्या टुर्नामेंट आहेत त्या मोठमोठ्या टुर्नामेंटमधील ते मोठमोठे प्लेयर आहेत, ज्यांनी चांगले चांगलं आयोजन पाहिलेलं आहे, चांगल्या चांगल्या ठिकाणी खेळलेले आहेत. परंतु मला सांगायला आनंद वाटतो की हे त्यांच्या तोंडचे शब्द आहेत आणि ही आमच्या कामाची पोचपावती आहे. त्यांनी असं म्हटलं की अशा प्रकारचं आयोजन आम्ही या ठिकाणी कल्याण डोंबिवली विभागामध्ये कधीच पाहिलेलं नाहीये आणि याचा आपल्याला, मला तर अभिमान वाटतो पण तुम्हाला पण वाटायला हवा, कारण हा कार्यक्रम, हा संघटना, ही रासा ही तुमची आहे जेवढी ती माझी आहे. तर या ठिकाणी जे ओनर्स आहेत, ज्या ओनर्सने पुढाकार घेऊन संघ घेण्याची म्हणजे त्यांनी तयारी दाखवली आणि त्यांच्यामुळे एवढ्या खेळाडूंना भाग नोंदवता आला, म्हणजे सहभाग नोंदवता आला, त्यामुळे त्या ओनर्सचं त्यांच्याशिवाय त्यांचं कौतुक नाही केलं तर हा कार्यक्रमाला खरा अर्थ मिळणार नाही. म्हणून एक त्यांना रासाची म्हणजे एक त्यांनी टीम घेतलेली याची आठवण म्हणून त्यांना एक रासातर्फे मोमेंट असेल. मी ज्या संघ मालकाचं नाव घेईल त्यांनी कृपया वरती येऊन हा आमचा छोटासा प्रेमरूपी सन्मान स्वीकार करायचा आहे. तर पहिला संघ आहे, श्रीकांतचा मोबाईल माझ्या हाती आहे. कोणाला कॉल करायचा असेल ना तर श्रीकांतला पर्सनली त्याला भेटा, इथे समोर आहे, मी माझ्या हातात मोबाईल आहे त्याचा. तर संघ मालकांनी वरती यायचं आहे आणि आमचा मोमेंट तुम्हाला आवडला का ते सांगायचं आहे. अनंतम ग्रिझलीज, मेन्सची सुरुवात करूया. अनंतम ग्रिझलीज. अभि परब ओनर आहेत. रासाचे व्हॉलेंटियर्स पुढे यायचं आहे. विजयजी आपल्या शुभ हस्ते या वरती या. या शेवट गोड करायचं आहे ना, करायचं आहे की नाही.
मी मागील 1 वर्षापासून रासासाठी चांगली माणसं शोधतोय. मी पर्सनली कोणाला विचारलं रासामध्ये या वगैरे, कारण मला माहिती आहे की मी आणि आम्ही चालू केलेली संघटना त्याला कोणत्याही प्रकारचं गालबोट न लागता अखंडपणे चालू राहावी, यासाठी मी चांगली माणसं जमवण्याचा प्रयत्न केला. काही जमले, काही नाही जमले, परंतु या मंचावरून मी आता हे घोषित करतोय की जी रासाची सध्या टीम आहे ती रासाच्या नवीन टीमला उद्यापासून संधी देणार. म्हणजेच ही टीम रासाला मागून सहकार्य करेल, परंतु लीड करणार नाही. कारण एखाद्या पदाला, एखाद्या खुर्चीला चिकटून राहिलं तर त्या खुर्चीची आणि त्या व्यक्तीची किंमत कमी होते. म्हणून सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे तुम्ही घेतलेलं आहे ते कोणाला तरी द्यायचं असतं. हाच एक आम्ही मनात चांगला हेतू ठेवून पुढील कमिटी लवकरात लवकर तुमच्या समोर घेऊन येऊ. आणि मलाही माहिती आहे की ती नक्की आमच्यापेक्षा चांगलं ते करेल. नाही केलं तर आम्ही त्यांना सहकार्य करू. असं नाही आहे की म्हणजे आम्हाला कंटाळा आलाय आणि आता आमच्याशिवाय रासा चालेल का, असा आमच्यामध्ये नाही आहे. तर अनंतम ग्रिझलीज पुढचा संघ आहे. अनंतम कोब्राज. ओनर्सने वरती यायचं आहे. अनंतम कोब्राज. रासाचे व्हॉलेंटियर्स वरती यायचं आहे आणि पायऱ्यांवरती बसू नका. आपले दिवस खूप चांगले आहेत, रासाचे आणि तुमचे देखील. पुढचा संघ आहे डायनामिक पॅन्थर. संघ मालक सागर सुगंधी उपस्थित असतील तर आपण मंचावर यायचं आहे. सुंदर अशी कॅप आहे आणि त्याच्यामध्ये रासाचं नाव आणि तुमच्या संघाचं नाव आहे. एक गोड आठवण. डायनामिक पॅन्थर बहुतेक उशीर झाला वाटत, ते नसतील इथे. रॅम्स 11. रॅम्स 11 आय थिंक गडे ना, प्रवीण गडे ओनर आहे. रॅम्स 11. पुढे आहे लाइटनिंग टायगर्स. रोनक मेहता आणि प्रणाली शिकेतोडे. लाइटनिंग टायगर्स. रोनक मेहता नाही आहे का? थंडर उल्स अक्षय नांगणे. थंडर उल्स अक्षय नांगणे आहेत का? आपण उपस्थित असाल तर वरती यायचं. डार्क हॉर्स. तर ते काच आहे, सांभाळून न्यायचे आहे. थंडर उल्स आहे कोणी इथे? डार्क हॉर्स हा अक्षय आहे. तर मी पुन्हा एकदा सांगेल की ओनर्ससाठी जरा टाळ्या होऊन जाऊ द्या. खरंच त्यांनी खूप सहकार्य केलं आणि मला असं वाटतं की ज्या महिला खेळाडू आहेत त्यांचा देखील ओनर्स कडून सन्मान राखला गेला असेल असं मला 100% खात्री आहे. कारण तशा प्रकारच्या सूचना ओनर्सला देण्यात आल्या होत्या. डार्क हॉर्स ललित सिंग आणि भारंबे, राज भारंबे. माइटी बिसॉन्स, बायसॉन्स काय रे? बिसॉन के बायसॉन? माइटी बायसॉन. यावेळेस नवीन नवीन ॲनिमल जे मी झुलॉजी मध्ये थोडंफार शिकलोय, पण खूप दिवस झाले त्याच्या प्राण्यांची नावं विसरलं. डिस्कवरी पण बघत नाही, ॲनिमल प्लॅनेट पण नाही. मला काय माहिती होतं की मी ज्या संघटनेचा अध्यक्ष आहे त्याच्यामध्ये सगळे प्राणी असतील. रिजन्सी रायनोज. रिजन्सी रायनोज संघ मालकांनी वरती यायचं आहे.
रिजन्सी रायनोज, मला वाटतं मंदार यादव ओनर असतील, आहेत इथे. पुढे अनंतम बुल्स, अनंतम बुल्स अभिषेक आणि राहुल कोरगावकर आहेत का इथे? आपल्यापर्यंत आवाज येत असेल तर आपण मंचावर यायचं आहे. व्हाईट पिकॉक, निलेश टेलार, सोनटक्के, तर आमच्या मित्र आणि आमच्या कमिटीचे सदस्य निलेश टेलारसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. जेव्हा रासाला कोणत्याही काही कार्यक्रमामध्ये फायनान्शियल अडचण असते त्यावेळेस फक्त माहीत पडल्यानंतर देखील न मागता आम्हाला ती आर्थिक अडचण दूर करण्याचं काम आमचे ही RBI मदत करते आम्हाला. चला पुढे जॅग्वार किंग, जॅग्वार किंग अमयजी आणि सुधीरजी, आपण दोघांनी यायचंय मंचावरती. स्कॉर्पियन वॉरियर्स, स्कॉर्पियन वॉरियर्स, चला शिवाजी भाऊ या. मला माहिती आहे आपलं मन मोठं आहे, खेळाडूंना आपण समजून सांगायचं असतं. तर एकदा शिवाजी बरोबर दादांसाठी टाळ्या होऊन जाऊ द्या. चीता चार्जर्स ओनर स्वप्नील नांचे आणि ब्रजेश पांडे. तर पुरुषांचे संघ झालेले आहेत, आता महिलांच्या संघांकडे जाऊया. फ्लेमिंगो 11 रुपेश मोरे आय थिंक, ठीक आहे. जे ज्यांचं नाव घेतं घेऊन जा. नहीं नहीं, पहला जो अनाउंस किया वो सब मेंस का 14 टीम्स था, तर और मेंस और वुमेन्स का सेम ओनर है, कौन सा भी दिया था उनको ही जाने वाला है. तर चीता चार्जर आपल्याला मिळालं मोमेंटो. चीता चार्जर. तर महिलांचे संघ फ्लेमिंगो 11 रुपेश मोरे आहेत का इथे? रुपेश मोरे. स्कायहॉक गौरव, गौरव जे आहेत इथे. स्कायहॉकचं कोणीच नाहीये. कोण आहे? आहेत अमय जे आहेत. बटरफ्लाय कोण आहे? अरे एक मला माहित नव्हता, ते म्हटलं अरे प्लेयर, ठीक आहे. दोघांना जोडीत कधी पाहिलं नव्हतं. हा तेच, बहीण भावांना दोघांना कधी एकत्र पाहिलं नव्हतं. ठीक आहे, दोघे जण खेळतात त्याचा आनंद आहे आम्हाला. या या वरती या, आपण समोर या, समोर या. नंतर पॅन्थर नव्याने दाखल झालेला संघ यावर्षी. तर महिलांची स्कॉर्पियन वॉरियर्स सौ वरुळे आपण यायचंय आणि ख्याती म्हात्रे मॅडम आपण पण यायचंय. आणि शेवटची संघ आहे, शेवटचा संघ
डॉल्फिन डॉल्फिनचे ओनर यायचं आहे. आलेत तुम्ही? ठीक. लाईन लागली आहे का? माझा स्पीड वाढला वाटतं. तर सर्व ओनर्सला आमची ही छोटीशी आठवण आवडली का ओनर्स? धन्यवाद. तुम्ही ज्या मोठ्या मनाने आमची ही छोटीशी गोष्ट स्वीकार केली त्याबद्दल. धन्यवाद. स्कॉर्पियन संघाचे ओनर्स ख्याती म्हात्रे आणि शीतल वरुळे. तर ख्याती म्हात्रे आणि अनिकेत म्हात्रे यांच्याकडून आणखी एक आपल्याला भेट आलेली आहे की दोन्ही महिला आणि पुरुषांच्या फायनल सामन्यामध्ये जो प्लेअर ऑफ द मॅच असेल त्याला रोख रक्कम 5,000 त्यांच्याकडून आले आहेत. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. आता मॅडमने आता सांगितलं की त्यांच्या मिस्टरांकडून प्रदीप दायशेट्टे यांच्याकडून 5,000चा कॅश प्राइज पिंक पॅन्थरला हे अगोदरच घोषित करायचं असतं महिन्याच्या अगोदर. आणि तुम्ही 5 काय 10,000 का 20,000ची पार्टी कराल. आता 5,000ला काय विचारता? तर धन्यवाद सर्व ओनर्सचं. खूप सहकार्य केलं आपण. तर एक वर्षभर आपण अनेक रासाच्या माध्यमातून अनेक स्पोर्ट्सचं आयोजन करतो. इंडोर गेम्स असतील, आउटडोर गेम्स असतील, सर्व खेळांचं आपण आयोजन करतो. काही टीम्स गेम असतात, काही आपले इंडिव्हिज्युअल गेम्स असतात. तर सर्वांना आपण काय केलं होतं की एक क्रायटेरिया ठरवला होता आणि टीमला किती पॉईंट्स, गोल्डला किती, सिल्वरला किती आणि ब्रॉन्झला किती हे ठरवलं होतं. आणि वर्षभरामध्ये कोणत्या बिल्डिंग्सच्या प्लेयर्सने किती गुण मिळवले याच्या आधारावरती आपण त्या पूर्ण वर्षाचा मेडल्सचा टॅली करून कोणत्या बिल्डिंग्सच्या खेळाडूंनी जास्त गुण मिळवले त्यांच्यासाठी एक अॅन्युअल शील्ड आपण तयार केली आहे जी खूप मानाची आहे. पूर्ण वर्षातून ती त्या बिल्डिंगसाठी असणार आहे. म्हणजे वर्षभरामध्ये त्या बिल्डिंग खेळाडूने सर्वात जास्त पारितोषिक मिळवलेली आहेत. तर हे शील्ड तुम्हाला RFK मिळणार आहे. सेल संपले का? सेल आहेत ना? सेल एक्स्ट्रा आहेत. तो ठीक है. पॉइंट श्रीकांत जी, यहाँ पे सिर्फ विनर्स का नाम लिखा है. मुझे सेकंड रनर अप, फर्स्ट रनर अप मिला तो बताने के लिए अच्छा लगेगा. तर या पॉइंट टॅलीनुसार जे ॲन्युअल शील्डच्या मानकरीच्या लिस्टमध्ये सेकंड रनर अप आहे बिल्डिंग अल्पाइन. अल्पाइन साठी टाळ्या होऊन जाऊ द्या. 25 बिल्डिंग मध्ये आपण आपल्या बिल्डिंगच्या खेळाडूंनी भरपूर खेळांमध्ये सहभाग नोंदवून अनेक पारितोषिकं जिंकली. त्यामुळे आपण या यादीमध्ये 3ऱ्या क्रमांकावर आहात. आणि याच यादीमध्ये ॲन्युअल शील्डच्या यादीमध्ये सेकंड नंबरवर 2ऱ्या क्रमांकावर आहेत बिल्डिंग सीझर, 7 नंबर बिल्डिंग.
टाळ्या होऊन जाऊ द्या. मला वाटतं हे सर्व तिन्ही ज्या फर्स्ट नंबरला जे आहे ठीक आहे. तर ठीक आहे, याला पण बॅकअपची गरज आहे. तर हे तिन्ही बिल्डिंग जास्त पॉईंटच्या फरक नाहीये त्यांच्यामध्ये, कट टू कट आहेत. परंतु या पहिल्या वर्षी ॲन्युअल शील्डचे मानकरी ठरलेले आहेत बिल्डिंग नंबर 15 ग्लोरिया. धन्यवाद. रात्रीचे 12 वाजून गेलेले आहेत, 12:30 वाजलेले आहेत. ते बपू वाजवू नका. ठीक आहे, एक वर्षभर तुमचीच हवा होती, ती हवा दुसऱ्या वर्षी कायम ठेवा, नाहीतर एखादं वादळ येईल. तर खूप खूप कौतुक ग्लोरियाचं. मला रासा म्हणून अभिमान वाटतो की ग्लोरिया, मी राहतो त्या बिल्डिंगमध्ये एवढे खेळाडू आहेत. तर ही शील्ड यावर्षी ग्लोरियाकडे आहे. पुढच्या वर्षी तुमच्या बिल्डिंगच्या खेळाडूंनी जर जास्त पार्टिसिपेशन करून, सराव करून जर मेडल्स मिळवले तर नक्की तुम्ही देखील पुढच्या RAPL ला ही ॲन्युअल शील्डची तुम्ही घेऊन जाऊ शकता. खरं तर हे ॲन्युअल शील्डसाठी आम्ही खूप तामझाम करणार होतो, म्हणजे इथून त्यांच्या बिल्डिंगपर्यंत नाशिक ढोल वाजवणार होतो. परंतु 3 दिवसामध्ये असे काही ढोल आमचे वाजलेत ज्याचा आवाज आम्ही कोणाला म्हणजे ऐकवू शकत नाहीये. ठीक आहे, काही गोष्टी न सांगितलेल्या बऱ्या. तर मी एक ग्लोरियाच्या पूर्ण संघाला किंवा त्या बिल्डिंगच्या सर्व मेंबर्सला विनंती करेन, आपल्याला शील्ड देऊ आम्ही, परंतु पूर्ण कार्यक्रम या सर्व खेळाडूंचं जोपर्यंत कौतुक होत नाही तोपर्यंत आपण हे मैदान सोडायचं नाहीये. नक्की. तर मी आमंत्रित करतो सर्व ग्लोरियाच्या प्रेक्षकांना, खेळाडूंना मंचावरती. आपण शील्ड स्वीकारण्यासाठी वरती यायचंय. निलेशजी शेलार, आपण वरती यायचंय. आपल्या शुभ हस्ते ही ॲन्युअल शील्ड दिलं जाईल. निलेश शेलार. निलेश शेलार आपल्या शुभ हस्ते. मी आजचा दिवस रासाचाच अध्यक्ष आहे. उद्यापासून मला चला निलेश शेलार आपण समोर यायचंय. रासाचे बिल्डिंग नंबर 15चे चेअरमॅन सेक्रेटरी जर असतील तर आपण समोर यायचंय. आहे का कमिटी आहे ग्लोरियाची? या राफियाजी पुढे या. राफियाजी तर खूप खूप कौतुक तुमचं. रासाकडून सुंदर अशी आतिषबाजी. चला पुन्हा एकदा ग्लोरियासाठी टाळ्या होऊन जाऊ द्या. ग्लोरिया ग्लोरिया. तर खूप खूप धन्यवाद.
ग्राउंड सोडून जायचं नाहीये आपण. आपण प्रॉमिस केलेलं आहे, थांबायचं आहे. मी ग्लोरियाच्या प्रेक्षकांना विनंती करेल की आपण ग्राउंड मध्ये यायचंय. आजूबाजूला कुठे जाऊ नका, समोर यायचंय. तुमच्या बिल्डिंग मध्ये स्पोर्ट्स पर्सन भरपूर आहेत, पण मला तुम्ही ग्राउंड मध्ये दिसाल तर स्पोर्ट्समनशिप पण दिसेल तुमच्यामध्ये. तर पुढे आपण इंडिव्हिज्युअल अवॉर्ड्स कडे जाऊया. तर RAPL मध्ये या 3 दिवसामध्ये ज्या खेळाडूने क्षेत्ररक्षणामध्ये आपली वेगळी छाप सोडलेली आहे, अशाच या ठिकाणी कौतुक होणार आहे. तर मला असं वाटतं सगळेजण ॲप वापरत असतील. तर ख्याती म्हात्रेजी आणि अनिकेत म्हात्रे जर उपस्थित असतील तर आपण मंचावर यायचंय. पुढील 10 मिनिटांमध्ये मी कार्यक्रम आटोपणार आहे, फक्त सहकार्य करा. मला माहिती आहे तुम्हाला ट्रॉफी तुम्हाला बोलवते, खुणावते, कळतंय मला. लवकर यायचं मॅडम तुम्ही. तर सुरुवातीला आपण प्लेअर ऑफ द मॅच फायनल मॅच साठी आपण पाहूया कोण आहे. तर मॅडम कडून कॅश प्राइज आहे फायनल मॅचच्या प्लेअर ऑफ द मॅच साठी 5000 कॅश प्राइज. तर पुरुषांच्या फायनल मॅच मध्ये जो हिरो ठरलेला आहे तो आहे रोहित देवाडिका. आताच नव्याने संसार थाटलेला आहे त्याने. त्यांच्या सौ आलेले आहेत का इथे? आले आहेत ना? या या तुम्ही पण या. तुम्ही आता अर्धांगिनी आहेत, त्यांच्या प्रत्येक गोष्टीवर अर्धा हक्क तुमचा आहे. आणि एक रासाकडून विनंती असेल, पुढच्या RAPL मध्ये तुमचा सहभाग दिसला पाहिजे. या वरती या. 5000 तुम्हाला देणार आहे, त्यांना काय नाही. चला, कारण 2-3 मित्रांनी ऑलरेडी त्यांना बुकिंग केलेली आहे. रोहितकडे 5000 आहेत. आता चला, श्रीकांत एक काउंट कर ना. श्रीकांत एक काउंट करके देना. काउंट करके ये नहीं, ये मेरा काउंट कर. 5000 दे. तुम्ही या मॅडम, कॅश प्राइज या तुम्ही. या तुम्ही या. तर मी थोडस रोहित बद्दल बोलेल आणि रोहितचंच कौतुक होतंय का ते पण पहा. तर रोहित आतापर्यंत 4 RAPL खेळला. तो ज्या संघामध्ये खेळला तो संघ लीग मध्ये कधीच क्वालिफाय होऊन क्वार्टरला पोहोचला नाहीये. परंतु ह्या मागील 1-2 महिन्यामध्ये असं काय झालं मला माहित नाहीये की तो ज्या संघामध्ये गेला ते संघ फायनलला जाऊन जिंकला देखील. मग कोण आहे लकी त्याच्या आयुष्यामध्ये आलेलं हे. तर असंच तुम्ही दोघे हसत राहा, खेळत राहा. आमच्या शुभेच्छा तुमच्या मागे आहेत आणि पुढेही देखील आहेत. तर महिलांमध्ये प्लेअर ऑफ द मॅच आहेत रीमा शेट्टी. अंतिम सामन्याचं प्रेशर काही वेगळं असतं. पूर्ण टुर्नामेंटमध्ये चांगलं खेळणं आणि शेवटच्या सामन्यामध्ये चांगलं खेळणं थोडासा फरक असतो. प्रेशर हँडल करणं खूप अवघड असतं. पूर्ण टुर्नामेंटमध्ये प्रीती मॅडमने तर वेगळी छाप सोडली होती, परंतु शेवटच्या सामन्यामध्ये वेगळी छाप सोडण्याचं काम रीमा मॅडम यांनी केलेलं आहे. खूप खूप कौतुक त्यांचं. मी आमचे मित्र श्रीजित कुठे हा घ्या, त्या काकांना घ्या जरा. घ्या म्हणजे काहीतरी बाजूला घ्या म्हटलं.
हा रोशनी मॅडम, रोशनी मॅडम, ते मला कळत नव्हतं की काय झालं ते. ठीक आहे, आपल्या मैत्रिणी किती कौतुक करावं आणि तिच्यासाठी किती सेलिब्रेशन करावं हे मर्यादा नसते एका चांगल्या मैत्रिणीकडून. तर खूप खूप कौतुक. तर पुढे आपण आणखी इंडिव्हिज्युअल अवॉर्ड्स आपले बाकी आहेत, पटपट घेतो मी. तर या पूर्ण 3 दिवसाच्या सामन्यामध्ये महिला खेळाडूंमध्ये आपल्या क्षेत्ररक्षणाद्वारे फिल्डिंगद्वारे एक वेगळी छाप या टुर्नामेंटमध्ये एका खेळाडूने सोडलेली आहे. गेस करू शकता तो खेळाडू कोण असेल, बेस्ट फिल्डर कोण असेल? ठीक आहे, तुम्ही मला असं वाटतं की ॲप वापरत नसाल. ॲप ओपन करायचं, पटकन सांगायचं, गेस करायचं नव्हतं. थोडंसं ॲप वापरता ना की मोबाईल ठेवलाय घरी? नाही आहे, चला ठीक आहे, धन्यवाद. मग काहीतरी सस्पेन्स आहे. चला, वुमन्समध्ये बेस्ट फिल्डर आहे पूजा हडकर. रासाचे मेंबर्स, विजयजी आपण वरती यायचं आहे. रासाचे व्हॉलेंटियर्स वरती या, आजच्या दिवस मंचावर या, तुम्ही लाजू नका. तर ट्रॉफी बरोबर कॅश प्राइज देखील आहे. ते कॅश प्राइज डायरेक्ट जीपे अकाउंटला ट्रान्सफर होईल. जीपे नंबर लगेच द्यायचा आहे ब्रजेशजी कडे, नंबर द्यायचा आहे. तर कॅश प्राइज देखील आहे तुमच्या, पण अकाउंटवरती डायरेक्ट जातील. पुढे खूप खूप कौतुक, खूप छान आपण क्षेत्ररक्षण केलं. तर पुरुषांमध्ये देखील ज्यांनी 3 दिवस चांगल्या प्रकारे क्षेत्ररक्षण करून एक वेगळं आपले छाप या टुर्नामेंटमध्ये सोडली, असा खेळाडू ठरला आहे बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट केवल गणत्रा. या ते काही माणसांना साधं राहणं जमत नाही, ते नेहमी टापटीपच राहतात. आणि आम्हाला कोणी फक्त RFL ला शर्ट घातलेलं बघतात, नाही तर सदैव जर्सी आमच्या. चला, तर खूप खूप असं आम्ही पण असंच बॅचलर असताना असंच राहायचं. ऐकू दे, मी जे आहे ते त्यांना पण तुम्ही नंतर 15 मिनिटं इंटरव्ह्यू घेऊ शकता त्यांचे. तो खूप खूप कौतुक केवल. कैश प्राइज भी आपको है, अकाउंट में आ जाएगा. सिर्फ ओ कुछ प्रॉपर्टीज रिसेल रहेगा तो डिस्काउंट. पुढे पूर्ण टुर्नामेंटमध्ये बॅटद्वारे ज्यांनी एक विशेष कामगिरी केली, आपल्या टीमसाठी भरपूर धावा गोळा केल्या, असा जो खेळाडू आहे तो ठरलेला आहे बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट. अगोदर महिलांच्या संघामधून पाहूया कोण असेल बेस्ट बॅटर. आता नक्कीच ॲप ओपन केलं. ठीक आहे, मला असं वाटतं की म्हणजे आता भरपूर कार्यक्रमामध्ये मी असतो, तर पहिल्यांदाच बॅटरचा अवॉर्ड त्यांना मिळत असेल, नाहीतरी सिरीज असते त्यांच्याकडे. होतं असं कधी कधी दुसऱ्यांना संधी देण्यामध्ये पण खूप आनंद असतो. तर बेस्ट बॅटर आहेत प्रीती शिंदे. यावरती सुरेंद्रजी आपल्या शुभ हस्ते बेस्ट बॅटरची ट्रॉफी द्यायची. उत्सव मंडळाचे जॉईंट सेक्रेटरी सुरेंद्र शिलोत्री यांच्या शुभ हस्ते ही ट्रॉफी देण्यात येईल. एकदा 12, 13 आणि 14 नंबर बिल्डिंगसाठी टाळ्या होऊन जाऊ द्या, जोरदार टाळ्या. 12 नंबर, 13 नंबर, 14 नंबर साठी, आणि थोड्याशा टाळ्या फेज 1 साठी, कारण आवाज त्यांनी फेस केलेला आहे. त्यांनी सहनशक्ती दाखवून कोणाला त्रास होत असेल, कंप्लेंट नाही, इथपर्यंत पोलीस येऊ दिले नाहीत. आले असते तरी आले असते, असं काय नाही. तर पुढे मेन्स मध्ये बघूया. बेस्ट बॅटर आहे कोण असेल बेस्ट बॅटर मेन्स मध्ये? कोणाची बॅटिंग तुम्हाला आवडली? तो अगोदरच निघाला.
तर सांगायची गरज नाही, ऑरेंज कॅप ज्याच्या डोक्यावर आहे तो आहे प्रतीक शेट्टी. आणखी तुम्हाला एक सांगतो, फक्त लीग मॅच तो खेळलेला आहे, 5 मॅच खेळलेला आहे. पूर्ण शेवटच्या म्हणजे टुर्नामेंट मधील जेवढे सामने आहेत नॉकआउटचे, तेवढे नॉकआउटचा एकही सामना न खेळता फक्त लीगच्या सामन्याच्या जोरावर त्यांनी एवढी तडाखेबाज फलंदाजी केली की त्याची बराबरी कोणाला करता आली नाहीये. श्रीकांत, होम मिनिस्टर. तर एकदा प्रतिसाठी खरंच टाळ्या. वन मॅन आर्मी होतं त्या टीम मध्ये. तर कोणाला कधी कोणत्याही कार्यक्रमामध्ये उचलून घेण्याची जर इच्छा झाली तर फोन नंबर ट्रान्सफर करतो तुम्हाला. का हा, याच्यामुळेच हा रेकॉर्ड होऊ शकला. याला 6 बॉलमध्ये 6 फोर त्याने मारले होते. आणि आनंद बघा, आनंद सगळीकडे आहे, शोधता आला पाहिजे. ठीक आहे, कॅश प्राइज तुम्हाला अकाउंटवरती ट्रान्सफर होईल. पुढच्या इंडिव्हिज्युअल अवॉर्ड्सकडे जाऊया. महिला संघामध्ये बेस्ट बॉलर कोण असेल? हा, कोण असेल? तर जास्त वेळ न घेता नाव सांगून टाकतो, अनुजा दुनाखे. चला यावरती रासाचे व्हॉलेंटियर श्रीकांत जी आइए, जरा ऊपर आइए. यावरती विनायक वगैरे जे रासाचे पाटील साहेब या, ज्ञानेश चव्हाण साहेब. खूप खूप कौतुक मॅडम तुमचं. खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी आपण केलीत, त्याबद्दल हा सन्मान. तर मेन्सच्या टुर्नामेंटमध्ये बेस्ट बॉलर आहे ज्याने मागच्या काही टुर्नामेंटमध्ये खूप काही सहन केलं. मला बोलू द्या, जरा बोलू द्या. असं काही व्यक्तींची माझी भेट होत नाही, परंतु मी त्या गोष्टी ऑब्झर्व करत असतो आणि अशा वेळेस जेव्हा मला संधी मिळते तेव्हा मी बोलतो. थांबा थांबा थांबा, अनिलजी, ओ अनिलजी, अनिल शेट्टी थांबा. ते बघा ते कसं काय काय बघा, परत तुम्ही इंजर्ड व्हाल, दुसरं काय नाही. अरुणचं काय नाही, अरुण व्यवस्थित आहे. तर अरुण बद्दल बोलायचं झालं तर मागच्या काही टुर्नामेंटमध्ये गोलंदाजीमध्ये भरपूर मार खाल्ला, परंतु संघ त्याच्या कॅप्टनसाठी आणि टीममेटसाठी टाळ्या होऊन जाऊ द्या. एकही शब्दाने त्याला कोण काही बोललं नाही. अशाच प्रकारचे बॉन्डिंग संघामध्ये असणं खूप गरजेचं असतं, कारण ह्याच बॉन्डिंगचं फळ आहे तो आज बेस्ट बॉलर आहे या टुर्नामेंटचा. तर कॅश प्राइज डायरेक्ट अकाउंटमध्ये. बघा ते तुमची लिमिट किती सांगा, कारण रासाकडून खूप मोठं प्राइज येणार. तर खूप खूप कौतुक तुमचं अरुणजी. तर पुढे इंडिव्हिज्युअल अवॉर्डमध्ये जो सर्वात मोठा आणि मानाचा सन्मान अवॉर्ड असतो त्याच्याकडे जाऊया. मी त्यासाठी आमंत्रित करतो राफिया कुलकर्णी मॅडम, आपण मंचावर यायचं आहे, कारण त्यांच्याकडून महिलांसाठी, महिला खेळाडूसाठी आणि पुरुष खेळाडूसाठी दोघांसाठी कॅश प्राइज आहे 5,000चं. तर मॅडमसाठी टाळ्या होऊन जाऊ द्या. पैसे इथे रिजन्सी अनंतमध्ये आपण घर घेतलेत. मी म्हणतो पैशाने आपण खूप चांगले, म्हणजे भक्कम आहात, खूप अकाउंटमध्ये पैसा असेल, परंतु तो बाहेर निघणं यासाठी खूप मोठं मन लागतं, कारण त्याशिवाय अशा प्रकारच्या कार्यक्रमाला शोभा येत नाही. त्यामुळे मॅडमच्या प्रत्येक वर्षी जे प्लेयर ऑफ द टुर्नामेंट असतात त्यांसाठी सायकल त्या स्पॉन्सर करतात. यावेळेस त्यांनी कॅश प्राइज या ठिकाणी आपल्याला दिलाय, त्यांसाठी टाळ्या होऊन जाऊ द्या. टॉम, ते व्हिडिओ यूट्यूबवर लाईव्ह हे होईल का, फक्त घुंगरू असतील परत.
तर धन्यवाद मॅडम, तुम्ही असंच सहकार्य करता नेहमी, असंच प्रेम रासावरती राहू द्या. तुमच्यासारखी माणसांची खरंच आम्हाला असं असोसिएशन चालवण्यासाठी खूप गरज आहे. तर प्लेअर ऑफ द टुर्नामेंट आहे महिलांमध्ये सुचिता सिंग. तर खूप दिवस झालं पुरस्कारांपासून दूर होत्या प्रीती आणि तिच्यामध्ये चढावड होती. प्रीती काय तिला त्या आवडकडे जाऊ देत नव्हती, परंतु प्रयत्नांती परमेश्वर, मेहनत कधी कधी आपल्याला फळ देऊन जाते. त्याचंच हे उदाहरण की आज RAPL मध्ये त्या प्लेअर ऑफ द टुर्नामेंट ठरलेल्या आहेत. तर मॅडम देखील कॅश प्राइज त्यांच्या अकाउंटवरती 5,000 रुपये ट्रान्सफर करणार आहेत. खूप खूप शुभेच्छा आणि असंच आनंदाने घरी जा. मनामध्ये कोणत्याही प्रकारचा काय म्हणतात त्याला मळ किंवा आपल्याबद्दल काही वाईट झालं असं मनात येऊ देऊ नका. तर मेन्समध्ये प्लेअर ऑफ द टुर्नामेंट आहे कोण असेल ज्याने ऑन पेपर एवढा संघ स्ट्रॉंग नसताना देखील एक चांगला सेनापती आपल्या कमी सैन्य असेल देखील परंतु नेतृत्व चांगलं असेल तर गनिमी काव्याने युद्ध जिंकू शकतं याचं प्रात्यक्षिक दिलेलं आहे ते पवन शेट्टी यांनी. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ त्यांच्यासाठी. जरी थर्ड प्राइजवरती समाधान मानावं लागलं असेल तरी देखील एक हाती झुंज त्यांनी दिलेली आहे. भरपूर असे सामने होते ज्याच्यामध्ये त्यांना स्कोर करता आला नाही तरी देखील त्या कमी स्कोरला देखील त्यांनी समोरच्या टीमवरती विजय मिळवला. कारण अनुभव आणि जी जिद्द असते ती त्यांच्यामध्ये आहे. पवन शेट्टी आपल्या देखील अकाउंटवरती 5,000 कॅश. थांबायचं जरा, अंपायर थांबायचं आहे तुमचा अगोदर ते सन्मान घ्या. 2 मिनिटं थांबायचं. तर धन्यवाद पवन, खूप खूप शुभेच्छा. अंपायर्सला थोडंसं मी तुम्हाला 5 मिनिटं थांबवेल पुढील टीम अवॉर्ड्स देण्यासाठी. कारण मी महिलांना खास आवर्जून सांगतोय, मला तुम्हाला काय म्हणजे कोणत्या गोष्टीची जाणीव करून द्यायची असं नाही आहे, परंतु तुमचे सामने खूप कमी असतात, टीम देखील कमी आहेत, मान्य आहे. पुरुषांचे सामने जास्त आहेत कारण टीम जास्त आहेत. परंतु हे सामने संपण्यासाठी जो शेड्यूल असतो म्हणजे 2 दिवस तुम्ही सहकार्य केलं, पहिल्या दिवशी भरपूर असे सामने आहेत की दुसऱ्या दिवसामध्ये गेले, त्यामुळे अंपायर्सला 2-2:30 वाजेपर्यंत थांबावं लागलं. यूट्यूब लाईव्हवाल्यांना देखील थांबावं लागलं. परंतु त्यांनी कोणत्याही प्रकारचा म्हणजे आमच्याकडे तक्रार न करता, त्यांना माहिती आहे की या कॉम्प्लेक्सची ही वर्षातून एकदा टुर्नामेंट येते आणि आपण थोडंसं झोपेचा त्याग केला तर ह्यांना खूप आपली मदत होईल. ह्या गोष्टीचा प्रामाणिकपणे विचार करून त्यांनी 2-2:30 पर्यंत थांबले आणि सकाळी 7 वाजता इथे उपस्थित राहिले आणि कोणताही निर्णय असा म्हणजे त्याला गालबोट लागेल असं होऊ दिलं नाही. त्यामुळे एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊन द्या अंपायरसाठी. अंपायर्स आपण मंचावर यायचं, अंपायरची टीम मंचावर यायचे. या पटकन यायचं. आपण शॉर्ट्सवर असाल तर काय नाही, ते खेळाडूची ओळख आहे. गांगुली टीम, हां. तर गांगुली हे टोपण नाव आहे विश्वकर्माजी. तर गांगुली आणि टीम यांचं खूप खूप कौतुक. म्हणजे कोणताही घाई गडबडीत निर्णय न देता एकदम छान पद्धतीने त्यांनी अंपायरिंग केली, खूप खूप कौतुक. तर मला म्हणजे मी काही कमर्शियल क्रिकेट खेळत नाही बाहेर जाऊन, परंतु थोडक्यात परिचय देतो. हे कल्याणमधले असा संघ आहे की ज्यांचा दबदबा मुंबईमध्ये देखील आहे. जॉर्ज 11 संघामधील हे खेळाडू आहेत. मोठं नाव आहे अंडरआर्म क्रिकेटमध्ये यांचं. म्हणून मला माहित होतं की यांच्याकडून चुका म्हणजे 99% तर होणार नाही आहेत आणि तशा प्रकारेच घडलं. खूप त्याने समंजसपणाने सगळ्या सिच्युएशन हाताळल्या आणि तेव्हा त्यांना आमची गरज वाटली त्यावेळेस आमच्यापर्यंत आले. त्यामुळे खरंच तुमचं खूप खूप कौतुक. भविष्यात देखील कधी आम्हाला आपली गरज लागेलच तर त्यावेळेस वेळ नक्की द्या. आणि तुमचा एक रासातर्फे एक सत्कार करण्यात येईल, मोमेंटो आणि एक शाल. एक गांगुली आपण सर्वांच्या वतीने समोर या.
सगळेजण ट्रॉफी घेताना समोर या फक्त शाल यांना दे पहिन ना पहिन ना नहीं नहीं सम्मान द्यायला लागेल ऐसा ओपन कर उसको ओपन तर टाळ्या होऊन जाऊ द्या. तर ते बाहेर क्रिकेट खेळतात कमर्शियल लेवलला त्यांना माहित असेल की हे खेळाडू किती मोठे आहेत ते. एक मोमेंटो मी एक आठवण म्हणून आपली मोमेंटो द्या. तर यांना तर विचारूया का हे मोठमोठे टुर्नामेंट खेळतात आपलं आयोजन कसं वाटलं ते विचारूयात का. चला या गांगुलीजी या कोणी पण या जे माईक हाताळू शकतात ते या. तर अन्नरम क्रिकेटमध्ये महाराष्ट्रातला नंबर 1 बॅट्समन आपलं नाव सॉरी मी काय सांगितलं की मी बाहेर खेळत नाहीये फक्त खेळाचं आयोजन करतो. तर आपलं खूप खूप कौतुक चिल्ले साहेब आणि वय जरी कमी असेल तरी सुद्धा महाराष्ट्रामध्ये अंडरआर्म क्रिकेटमध्ये जे तुम्ही नाव कमावलेलं आहे आमच्या खूप खूप शुभेच्छा की आणखी तुम्ही प्रगती करावी. आम्हाला या गोष्टीचा अभिमान वाटतो की आपण एवढे मोठे प्लेयर असून देखील आमच्या या टुर्नामेंटला साठी वेळ काढला 3 दिवस या ठिकाणी अंपायरिंग केली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि एक शेवटचा प्रश्न काही आमच्याकडून कमतरता जाणवली का आमचं आयोजन कसं होतं आणि आमचे प्रेक्षक आणि खेळाडू यांच्याबद्दल यांच्या वर्तणुकीबद्दल पण 2 शब्द बोलाल तर बरं होईल. ॲक्च्युली मला इथे विनयने सांगितलं की इथे अम्पायरिंग करायला जायचं आणि जेव्हा मी इथे आलो तेव्हा ऑर्गनाईज बघितलं तर खरंच खूप सुंदर ऑर्गनायझर होतं आणि अशाच आणि याच्यासारख्याच टुर्नामेंट आमच्या पण होतात आणि खरंच खूप आवडलं की एवढा सुंदर टुर्नामेंट होता तिथे आणि असं बघून जो तुमचा माहोल आहे हा टुर्नामेंट खेळायचा सगळं एकत्र येऊन एकामेकाला बॅकअप करतात सगळं ह्या सगळ्या गोष्टी बघून मला खरंच खूप आवडलं आणि अंपायरिंगमध्ये थोडी वरती खाली काय झालं असेल तर त्यासाठी मी माफी मागतो. तर मोठं मन आहे तुमच्याकडून काही झालं नाहीये परंतु मी हे असं म्हटलं तरी ते खूप पावल्यासारखं झालं. धन्यवाद. परत नक्की आपण लवकरच भेटूया. चला थँक्यू. आणि तुमचं देखील काय असेल ते आमचे ट्रेजरर आहेत ते बघून घेतील. तर आपण टीम अवॉर्ड्सकडे जाऊया. तर सेकंड रनर अप RAPL 2025 सीझन 4 सेकंड रनर अप आहेत टीम कोब्रा. मला असं वाटतं की जरा कोब्रा स्टाईलमध्ये एंट्री घ्यायची आहे. कोब्रा स्टाईलमध्ये ज्या प्राण्यांच्या नावावर तुम्ही खेळलात दुबे जी आप जरा थोड़ा स्टार्ट कीजिए. भूषण भूषणला कानाला पण चष्मा लागला का. भूषण जास्त वेळ होतो नाही ना 5 मिनिटं. तर टीम कोब्राज वरती यायचं आहे. रासाचे व्हॉलेंटियर वरती या जरा. रासा व्हॉलेंटियर ट्रॉफी देण्यासाठी वरती या जरा. तर जितू पेडणेकर या वरती आपल्या शुभ हस्ते ट्रॉफी देण्यात येईल. लवकर या जितू पेडणेकर या. थर्ड प्लेसची ट्रॉफी आपल्या शुभ हस्ते द्यायची. तर जितूजी आपण समोर यायचं आपल्या शुभ हस्ते सेकंड रनर अपची ट्रॉफी द्यायची. आणखी देखील तुमच्यामधला कोबरा बाहेर आला नाहीये. विष काढलं वाटतं तुमचं. तर खूप खरंच हा या समोर या. तर खूप चांगलं खेळलात. एवढ्या 14 संघामध्ये थर्ड प्लेस पर्यंत येणं ही देखील खूप मोठी गोष्ट आहे. त्यासाठी 1 महिन्याचा सराव हा खरंच त्याचा म्हणजे रहस्य आहे
की महिनाभर जो प्रामाणिकपणे सराव केला त्याचंच हे फळ म्हणजे तुम्ही थर्ड पोझिशनपर्यंत पोहोचलात. पुन्हा एकदा रासातर्फे तुमचं खूप खूप कौतुक. विशेष करून विनीत एकदम सेन्सिबल क्रिकेट खेळला. मला असं वाटतं की तुमच्या या टीमचा एक बॅकबोन विनीत होता. एकदम शांत, ज्याच्या कॅपमध्ये आईस पॅड होता, एकदम शांतपणे तो खेळायचा. कित्येक असे सामने आहेत जे कोबरा संघाचे त्यांनी एक हाती जिंकवले आहेत. त्यामुळे खूप खूप कौतुक तुझं देखील. चला कॅप्टन समोर, कॅप्टन समोर या, कॅप्टन समोर या, कॅप्टन हरीशजी. चला जितूजी, मला वाटतं जितू काय तर स्टेप करत होते काय म्हणजे हा. पुन्हा एकदा कोबरा संघाला देखील विनंती करेल की इतरांचं देखील जोपर्यंत कौतुक होत नाही आपण मैदान सोडायचं नाहीये. तर पुन्हा एकदा खूप खूप कौतुक टीम कोबरा. तर आपण जायचं नाहीये, नंतर फोटो वगैरे काढाल, पण समोर यायचं कारण काही संघ आहेत त्यांचं देखील कौतुक तेव्हाच पूर्ण होईल ज्यावेळेस तुमच्या हातून टाळ्या वाजतील. तर महिला मध्ये त्या 6 संघामध्ये जे रनरअप संघ राहिलेले आहेत ज्याने खूप चांगल्या प्रकारची कामगिरी केली. खरंच ज्याने फायनलचा सामना पाहिला असेल ते कधी मला असं वाटतं उद्या जाऊन परत ते यूट्यूब ओपन करून तो परत नक्कीच सामना पाहतील. असा तो पैसा वसूल सामना होता. तर कौतुक करूया महिला संघाचा देखील. रनरअप संघ आहे स्कॉर्पियन वॉरियर्स. तर संघनायकाने कॅप्टनने आपला संघ घेऊन मंचावर यायचं आहे. सतीश पाटील यांच्या शुभ हस्ते बिलिंग नंबर 18चे चेअरमन आणि रासाचे सदस्य यांच्या शुभ हस्ते रनरअपची ट्रॉफी देण्यात येईल. आमचे रासाचे महिला सदस्य कोणी असतील तर वरती या. रासाचे महिला सदस्य कोण आहे असतील तर वरती या. तर एक रनासाठी जे तुम्ही फाईट केली ती खरंच कौतुकास्पद होती. रिझल्ट काही असू द्या, परंतु तुम्ही देखील एक टुर्नामेंटमध्ये वेगळी छाप सोडलेली आहे. ट्रॉफी घे ना, ट्रॉफी घे ना. खाली पडशील आतमध्ये घे रे. आतमध्ये थोडस आतमध्ये पडशील आतमध्ये राहा. चला कॅप्टनने समोर यायचंय. कॅप्टन समोर यायचंय ट्रॉफीसाठी. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या स्कॉर्पियन वॉरियर्स साठी. खरंच वॉरियर्स आहेत त्या.
हॅलो हॅलो. आमच्या टीमच्या वतीने सगळ्यांच्या वतीने आम्हाला एक सांगायचं आहे. इस शहर में चर्चा तुम्हारे जीत से ज्यादा हमारे हार की है. Woo! ठीक आहे. माईकचा थोडासा आवाज कमी करायचा. हा 5 मिनिट हो जाएगा. हॅलो हॅलो. थोडासा थोडासा वाढव थोडंसं. हा बस बस. तर ठीक आहे. तर काही वेळेस चर्चा करण्यापेक्षा शांत राहिलेलं चांगलं असतं. म्हणून मी 2 मिनिटं शांत राहिलो. तरी देखील तुमचं खूप खूप कौतुक दोन्ही संघाचं. तर पुढे सेकंड जे रनरअप आहेत मेन्स मध्ये मायटी बायसन्स गणेश शिंदे या. तर मी रासाचे व्हॉलेंटियर्स श्रीकांतजी पोटी यांना आमंत्रित करी आपल्या शुभ हस्त ट्रॉफी द्यायची. पटकन लवकर यायचं. ज्यांचं नाव घेईल त्यांनी पटकन यायचं. तर ऑन पेपर यांचाही संघ काही बलाढ्य संघ नव्हता, परंतु एकत्र सराव करून आणि कशाही प्रकारची भीती न ठेवता दडपण न ठेवता जे स्वातंत्र्य कर्णधारांकडून त्यांना मिळालेलं होतं त्याच्यामुळे त्यांचा कॉन्फिडन्स खूप वाढला. काहीतरी त्यांनी मला असं वाटतं की एक रणनीती आखली असेल. त्या रणनीतीच्या जोरावरती ते इथपर्यंत पोहोचले. तर गणेशने सर्व लहान लहान खेळाडू निवडून ही लहानग्यांची टीम तयार केली होती, ज्याला आज मोठं स्वरूप प्राप्त झालेलं आहे ही टुर्नामेंट जिंकून. तर साधं सिंपल त्यांची टेक्निक होती. 6 बॉल लिगली टाकणं, मध्ये कितीही चौके मारू द्या. काही अशा सिंपल टेक्निक्समुळे ते साधा संघ एव्हरेज संघ असताना देखील ते इथपर्यंत मजल मारू शकले. आणि बलाढ्य संघ जे या टुर्नामेंटमध्ये खूप मोठी नावं होती, अशा मोठ्या नावांच्या संघांना मात देऊन एक हा साधारण संघ इथपर्यंत पोहोचला. त्यामुळे त्याचं कौतुक झालंच पाहिजे. तर धन्यवाद. तर मला चॅम्पियनची ट्रॉफी देण्याच्या अगोदर मी रासा व्हॉलेंटियर चॅम्पियनचा बोर्ड आपण वरती आणायचा आहे. आणलाय ना? ठीक आहे. एक मला सांगायचं जरा थोडंसं खंत म्हणा किंवा काही बोलून मोकळं व्हायचं. जेव्हा आम्ही ऑप्शनसाठी किंवा काही नियम वगैरे ठरवले होते त्यावेळेस एक कॅपिंग सिस्टीमचा आम्ही एक नियम आणला होता. मागच्या वर्षी आम्ही पाहिलं की काही खेळाडू खरंच खूप चांगले आहेत, ते स्वतःच्या एकाच्या हिमतीवरती पूर्ण बाजी मारू शकतात. परंतु हा टीम गेम आहे. कितीही मोठा खेळाडू असू द्या, तो एखाद्या मॅचला फसतो आणि फसल्यानंतर त्याला तो म्हणजे पराजयाला सामोरं जाऊ शकतं. म्हणून आम्ही काय केलं की आम्हाला माहिती आहे की असे चांगले खेळाडू आहेत की जे स्वतःच्या हिमतीवरती जिंकवू शकतात. म्हणून आम्ही कॅपिंग सिस्टीम ठेवली की कोणावर अन्याय नको. जर 16,500 पॉईंट दिलेत, एखादा खेळाडू 13.5 पर्यंत जातोय, तर तो टीम काय बनवणार आणि ऑप्शनमध्ये काय येऊन काय करणार, मला हेच कळत नव्हतं. म्हणून आम्ही यावर्षी कॅपिंग सिस्टीम ठेवली. 10,000 पॉईंट पर्यंत फक्त एकाला बोली लावू शकता, हा नव्याने नियम आम्ही आणला. भरपूर अशा ओनरने आम्हाला विरोध केला आणि बॅकआउट पण झालं, पण आम्ही त्या गोष्टीला न जुमानता, कारण आम्हाला माहिती आहे की
टीम बॅलन्स होणं खूप महत्वाचे. इथे येऊन ग्राउंडवर कोणाचं हसू होण्यापेक्षा एखाद्या 2 टीम न आलेल्या बऱ्या, या हेतूने आम्ही या कॅपिंग सिस्टम ठेवली. आणि आणखी एकदा आठवण करून देतो, तुम्ही ज्या कॅपिंग सिस्टमला नाही म्हटला होता की तुम्हाला असं वाटलं 10,000 त्यासाठी खूप कमी आहे, तो जिंकणार म्हणजे जिंकणार, तो संघ आणि तो खेळाडू या नॉकआउट मॅचच्या फायनल पर्यंत पोहोचलेला नाहीये. म्हणून मनातून हे काढून टाका आणि कोणता संघ दुर्बल करण्याच्या मार्गावर पडवू नका. तर कॅपिंग सिस्टीम ही योग्य आहे. सर्व ओनर्सला परत एकदा सांगतो, पुढच्या वर्षी जरी आम्ही आयोजनामध्ये नसेल तरी देखील तुम्हाला सहभागी व्हायचं, म्हणून डोक्यामध्ये ह्या गोष्टी कधी येऊ देऊ नका की एखादा संघ तुम्ही दुर्बल करून हँडिकॅप करून विजय मिळवायचा. विजय मिळवायचा असेल तर स्ट्रॉंग टीमवर मिळवा, समतुल्य टीमवरती मिळवा. तर जास्त वेळ न घेता RAPL सीझन 5 चे जे चॅम्पियन्स आहेत मेन्स संघाचे, त्यांना आपण आमंत्रित करूया. झालं ना त्यांना करून? नाही झालं? हां, ग्रिझलीज आहे ना, सॉरी. तर विश्वास आणखी बसत नाही, काय करू. खूप मनाला समजावलं की आमच्या ए ग्रुपमधून तुम्ही जाऊ शकणार नाही, परंतु नाही, मला पचवता आलं नाहीये. पण कौतुक वाटतं माझ्या मित्रांचं. खूप साधं सिंपल पद्धतीने तुम्ही विजय मिळवला. कोणत्याही प्रकारचे एक्स्ट्रा ऑर्डिनरी न खेळता एक साधारण खेळ करून तुम्ही कसा विजय मिळू शकता त्याचं एक्झाम्पल दिलं. टीम ग्रिझलीज यांना आमंत्रित करतो, जे RAPL 2025 सीझन 5 चे चॅम्पियन्स आहेत. चॅम्पियन्सचा बॅनर. तर 5 म्हटलं असेल तर माझं मनावर घ्या आणि पुढच्या वर्षी नक्की टीम टाका. हितेश मिरचंदानी आमच्या टेक्निकल टीम मध्ये महत्वाचे सदस्य, या आपण या. तर मेडल्स द्या. ब्रिजेशजी आपल्या शुभ हस्ते मेडल्स द्यायचं आहे. तर खूप छान खेळ आहेत. बघा जरा या खेळाडूंकडे बघा, ह्यांच्यामध्ये खरंच म्हणजे कौतुक करण्यासारखं खूप काही आहे, पण मला आठवत नाही काय करावं. कारण आणखी असं वाटतं की म्हणजे ज्यांच्याबरोबर मी खेळलो, ज्यांच्याबरोबर प्रॅक्टिस केली, परंतु एवढी चिकाटी आली कुठून. म्हणजे खरंच खूप मेहनत खूप खरंच त्यांनी केली आणि इथपर्यंत पोहोचले. एक मित्र म्हणून मला तुमच्या सर्वांचा अभिमान वाटतो. आणि कारण तुम्ही व्यवस्थितपणे खेळलात, कोणत्याही प्रकारचा म्हणजे बोलण्यासाठी किंवा असं काही मला तुमच्याकडून काही गैरप्रकार दिसला नाही. प्रामाणिकपणे तुम्ही खेळ दाखवलात, त्याबद्दल तुमचं खूप खूप कौतुक. आणि तुम्हीच मनाने आणि खऱ्या अर्थाने चॅम्पियन्स आहात. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या टीम ग्रिझलीज साठी. त्यांना त्यांना आणखी असं वाटतं की स्वप्नच पाहतात आहे, ते विश्वास बसत नाहीये. टाळ्या होऊन जाऊ द्यात. आपल्या मित्रांनी खरंच चांगला खेळ करून दाखवला. बघा झोपेत पण ह्या गोष्टी अशा रिपीट होऊ शकतात. सांभाळून जरा, घाबरतील घरातील लोक. तर पुढे तर तुमचं जे प्राइज आहे ते उद्याच्या दिवसामध्ये तुमच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर होईल.
ज्या अकाउंटमधून एंट्री फी आली त्याच अकाउंटमध्ये तुमचा प्राइस ट्रान्सफर होईल. धन्यवाद. तर महिलांमध्ये RAPL 2025 सीझन 4 चे जे विजेते आहेत, चॅम्पियन्स आहेत, टीम पिंक पॅन्थर. चला निलेश जी, निलेश शेलार या. कोण volunteers नाही का इथे? रासाचे. त्या पहिला medals तुम्ही. त्यांचे सत्कार राहिले ना अगोदर, हे गेले public जातील, त्यांचे सत्कार राहिले. तर आमचे कॉमेंटेटर एक प्रथमेश जे होते, जे 3 दिवस त्यांनी आम्हाला याच्या कारण गोड त्यांच्या वाणीने आम्हाला एकदम मंत्रमुग्ध करून ग्राउंडवरती प्रेक्षकांना थांबवण्याचं कार्य केलं. त्याच पद्धतीने आमचे मोनिश पाटील यांनी देखील आवाजातला गोडवा हा आमच्या ज्या रंगत आणली आमच्या सामन्यात त्यांच्या कॉमेंट्रीद्वारे. टी व्हीवरती जे कॉमेंट्री ऐकत होते, पाहत होते, त्यांना लाईव्ह यावंसं वाटलं, इथे येऊन पाहावंसं वाटलं, कारण ती आवाजामध्ये ताकद होती. त्यांच्या आवाजाने इथे खेचून आणलं. अशा प्रकारचे दरवर्षी आम्हाला जे कॉमेंटेटर सहकार्य करतात यांचं देखील कौतुक होणं गरजेचं आहे. म्हणून मी मोनिशला या ठिकाणी आमंत्रित करतो, एक सन्मान आमचा स्वीकारायचा आहे. तर मोनिश आपण यायचं इथे. त्याचबरोबर SK एंटरटेनमेंट्स यांचा देखील या ठिकाणी छोट्या खानी सत्कार होईल. त्याचबरोबर DJ आमचे प्रतीकजी यांचा देखील खूप खूप या ठिकाणी आभार. 3 दिवस रात्रभर आणि सकाळी पहाटे येऊन जी सेवा दिली ते खरंच तुमचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. आम्ही तुमच्या जवळ येऊन तुमचा सन्मान करणार आहे. तर आपल्याच लोकांसाठी आयोजन केलेली, आपल्याच लोकांनी ही जी स्पर्धा होती ती तुमच्या सहभागामुळे व्यवस्थित पार पडली. त्याबद्दल रासाच्या वतीने मी तुमचे सर्वांचे आभार मानतो आणि या ठिकाणी ही RAPL संपन्न झाली असं घोषित करतो आणि रजा घेतो. धन्यवाद.